आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अच्छा, या तमाशा मागचा मास्टरमाइंड हा माणूस आहे तर. प्लीज प्लीज तुम्ही मनाला काही लावून घेऊ नका. वाटल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. नाही काका, प्लीज तुम्ही माफी मागू नका. मी त्यांचा राग समजू शकते. विक्रांत येतो, काळजी घे. तुम्ही सगळे घरी जा. तुम्ही थोडा वेळ थांबते इथे विक्रांत बरोबर. घरी जा, तूही घरी जा. मी थांबतो विक्रांत सोबत. नक्की? हो नक्की. येऊ मी? काही लागलं तर फोन कर आणि काळजी घे. विक्रांत बाय. 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 विक्रांत, मी निघतो. मीना, मीना, हे बघ मीना, एक शब्द बोलू नका माझ्याशी. मला कळतंय तुला वाईट वाटतंय ते. मला वाईट वाटतंय, पण तुम्हाला आनंद होतोय त्याचं काय करू? असं नाहीये. मग कसं आहे सांगा ना. मग कसं आहे? एवढा पैसा आहे आपल्याकडे, एवढी प्रॉपर्टी, पण आपला मुलगा काय करतोय? रस्त्यावर चहा विकतोय. अहो मग काय उपयोग आहे या सगळ्याचा? वडील म्हणून तुम्हाला थोडी सुद्धा लाज नाही का वाटत? बोला ना, आता का दात खिळी बसली? बोला. मीना, एक आई म्हणून तुझी तगमग कळतीये मला, पण वडील म्हणून तुम्हाला काहीही वाटत नाहीये, असंच ना? आपल्या विक्रांत करता पण काय काय स्वप्न बघितली होती. सगळ्यातलं त्याला बेस्ट द्यायचं असं ठरवलं होतं ना. मग आज काय परिस्थिती आली हो त्याच्यावर? तुम्हाला कळत नाहीये का? मला त्रास होतो, याचा जीव तुटतो माझा. मीना तू प्लीज शांत हो. कशी शांत होऊ? त्या मुलीसाठी माझा मुलगा रस्त्यावर चहा विकायला तयार झाला. हे सगळं फक्त तुमच्यामुळे होतंय. अगं पण तू हे सगळं पॉझिटिव्हली का घेत नाहीयेस? यात काय पॉझिटिव्हली घेण्यासारखं? म्हणजे काय, तुझा विक्रांतवर विश्वास नाहीये? अगं यातून तो काहीतरी नवीन निर्माण करेल. अहो पण गरजच काय आहे ना सगळं ऑलरेडी. गरजेसाठी नाही, समाधानासाठी चाललंय सगळं मीना. रस्त्यावर चहा विकून काय समाधान मिळणार आहे त्याला? अगं पण यातूनच तो स्वतःचं मोठं विश्व निर्माण करेल. बघ तू. नाही बघायचंय मला, आणि मला बघवतही नाहीये. मला फक्त एवढंच कळतंय, तुमच्या चुकीच्या डिसिजनमुळे माझा विक्रांत आज शिक्षा भोगतोय, आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाहीये. प्लीज माझा ऐक मीना. तू मला तुमच्या शब्दांच्या जाळ्यात अडकायचंच नाहीये. मला जे कळायचं होतं ते कळलंय. हे सगळं त्या गिरिजामुळे होतंय. असं काही नाहीये. असंच आहे, आणि म्हणूनच मला त्या दोघांचं लग्न व्हायला नकोय.
आणि मी ते होऊ सुद्धा देणार नाहीये. पोट भरलं असेल ना असं करून? का केलं होतं तुम्ही असं? सांगा ना, का केलं? गिरीजा आणि विक्रांतला त्रास दिल्याशिवाय तुमच्या घशाखाली घास उतरत नाही का? तू काय ह्यानी काय फरक पडता नाही ना? मग गप ना. फरक पडतो. अहो, माणुसकी नावाची काहीतरी गोष्ट असते ना. हो, मग असा समाज माझ्यात माणुसकी नाही शिरलं का ना? नाही, माणुसकी नाहीच आहे. नाहीतर त्यांच्या आनंदावर तुम्ही असं विरजण नसतं घातलं. सांगा ना, का केलं तुम्ही असं? माका ह्यानी प्रचंड आनंद मिळता असा समाज शिरला का ना? म्हणूनच रेशमावर आज ही वेळ आली. आता गप्प बसायचा शिरला का ना? विक्रांतच्या आईला तुम्हीच इथे बोलवलं होतं ना? अरे माझं काय संबंध? मला सगळं माहिती. विक्रांतच्या टी स्टॉलचा पत्ता तुम्हीच दिला होतात ना? तू काय ढोसून येलास काय रे? ढोसून येलास तू? आणि मुळात तुका माका प्रश्न विचारूचो अधिकार दिलो कोणी? हा? प्रश्न आधी मी विचारलाय. विक्रांतच्या आईला तुम्हीच बोलवलं होतात ना? तुझ्या प्रश्नांचा मी भीक घालणे नाही शिरला का ना? प्रश्न टाळून सत्य बदलणार नाहीये. विक्रांतच्या आईला तुम्हीच बोलवलं होतं ना? तुम्हीच पत्ता दिला होतात ना? हे बघ, माझं त्याच्याशी काहीही संबंध नाही. ती बाई थे कसा गेली माका काय माहित? खरं बोलताय तुम्ही? सांगा ना, खरं बोलताय? ए, असले फालतू प्रश्न माका तू विचारू नका. तुका सांगान ठेवतोय मी. आणि फुकटचे तुकडे गिळाक मिळतात ना, ते गिळ आणि गप्पच ना. आणि एक लक्षात ठेव, ह्याच्यानंतर जर परत काय बोललंस ना तर तुझी ही वळवळणारी जीव आहे ना अशी हात सोडून हातात देन. शिरला का ना? तर निघ. अरे जा ना. ह्या खुळ्यात सगळं कळलं कसं? ह्याच्यापासून सावध राहा हव्या शिरला का ना? आणि आधी ह्या रेशमाक सांगा हव्या. ही काय बोलण्याची पद्धत झाली का? तेच तर, सगळं व्यवस्थित सुरू होतं, त्यांनी उगाच येऊन तमाशा केला. मला सांग दादा, कुठली आई आपल्या मुलाशी असं वागते? आणि मला तर त्यांचं वागणंच पटलेलं नाहीये. विचारा विक्रांत.